अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा प्रस्तुत अखिल गुणनिधान सच्चिदानंद भगवान परमात्मा पांडुरंगाच्या चरण सेवेकरिता उच्चारलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलेचे स्थानी विराजमान असणारे श्री संत तुकोबरा यांचा चारी चरणाचा संतांचा महिमा वर्णन करणारा सुंदर असा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज संतांचं वर्णन करतात, संतांचा मोठेपणा सांगतात. ज्या संतांच्या आलिंगनामध्ये सायुज्यता नावाचा मोक्ष मिळतो ऐसा संतांचा महिमा कैसा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली भोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ तीर्थांना सुद्धा पवित्र होण्याकरता शुचिरभूत होण्याकरता संताकडे जावं लागतंय. पर्व काळाचा विचार करून संत मंडळीकडे तीर्थांना पवित्र होण्याकरता जावं लागतं. ऐसा संतांचा महिमा आणि अशा संतांची जर सेवा केली सेवा घडली तर महाराज म्हणतात तुका म्हणे देवा यांची केल्या पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रथम मन श्री गणनाथा उमाशंकराची सता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग करी दंडवत दुसरी बंधू शारदा तिची तुराणाची आत्मजा वाक सिद्धी पाविस जातीच्या चरण उजा दंड आता वंदू देव ब्राह्मण ज्यांची निपुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन तया माझे नमन दंडवत आता वंदू साधुसे जनित करीते हरीचे ध्यान विठ्ठल नाम स्मरते जन तया माझे नमन दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होतोय लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सगळा हरिकथा बोले उबडिया बोला अज्ञान म्हणून या बाळा चालवी सकळा नामा म्हणे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी श्री गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते वंदू श्री गुरु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हे थोडं 5 दिन श्री गुरु चरण सरोज रजनी जमनम करू सुधारी बरनौ रघुबर विमल जसुझू दायको फल जारी
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार वचन एका कमळापती वचन एका कमळापती वचन एका कमळापती वचन एका कमळापती माझे रंकाचे विनंती माझे रंकाचे विनंती कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी माझे रंगाचे माझे रंगाचे वेणाचे घर जोडी तो कथे काळी जोडी तो कथे माझे रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावी जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतासी रंगवो चित्तासी आपुल्या विठाला 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 गेली अनेक वर्षापासून चाललेला हा नामयज्ञ सोहळा सर्वांच्या सहकार्यातून थोरा मोठ्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी चाललेला हा नामयज्ञ सोहळा 12वा वर्षीय नामयज्ञाला सुरू होऊन झाले. गेली 2 वर्षे कोरोनाच्या काळामध्ये सप्ताह करता आला नाही, पण या वर्षी अत्यंत नियोजन पद्धतीने सप्ताह या ठिकाणी चालू आहे. सर्वांचं सहकार्य आहेच. गुणीजन वादक गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपळनेर वारकरी शिक्षण संस्था ही पिंपळनेर मंडळी येत आहेत. मृदंग वादक सुरेल सूरज महाराज, हा तुम्हालाही धन्यवाद. गायक मंडळी गणेश महाराज शेंडे यांच्या वारकरी संस्थेतील ही मंडळी आहे. आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण खेत्री महाराज अर्थात सर, ज्यांचं आज सुश्राव्य असं प्रवचन झालं
प्रवीण महाराज मगर आणि महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज आहे, आमचे हरिप्रेमी परमार्थ स्नेही, काय नाव म्हणले, संतोष महाराज रोडी, या ठिकाणी तुमचे धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद देतो. सरपंच या वयामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून साथ देत आहेत. मिठवांना असतील, संवादिनीची साथ देत आहेत भांदासाबा दळवी, आणि विशेष करून विनेकरी जे अखंड सेवा करतात. आमच्या हंग्यामध्ये महाराज 25-30 वर्षे म्हणजे एकही दिवस वेळ म्हणजे अखंड नामस्मरण मंदिरामध्ये हरिपाठ वगैरे सगळं नैवेद्य वेळच्या वेळेला करतात. असे आमचे विनेकरी अण्णा, तुम्हालाही धन्यवाद. हंग्यातून आलेली सर्वच मंडळी, काकाबी या ठिकाणी उपस्थित आलेत, राहिलेत. आमचे माऊली बाबा या ठिकाणी मोकाते वस्तीवरील सप्ताह चालक या ठिकाणी उपस्थित राहिले, धन्यवाद देतो. आणि 80व्या वर्षी पदार्पण करून सुद्धा बागडे गुरुजी 89 वर्षे वय आहे महाराज. टाळी वाजवा त्यांच्याकरता. आपल्या प्रेमामुळे ते या 89व्या वर्षी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. भगवंताकडे असं मागणं मागूया की या त्यांची 91वी आपण सर्वजण मिळून याच ठिकाणी साजरी करू. 100वी, हा 100वी. इथापे गुरुजी असतील, धन्यवाद महाराज. आणि आमचे सप्ताह चालक हंगा गाव मधील पोपट महाराज नगरे अर्थात नाना, सर्वांना धन्यवाद या ठिकाणी देतो. रमेश महाराज असतील, पाटील असतील, आता सर्वच माळ्यातली मंडळीचा सर्वच या ठिकाणी उल्लेख केला असं समजून, जे बुजुर्ग भजनी मंडळ, जुनी मंडळी तर बहुतेक ठिकाणी राहिली नाहीत. आमचे ध्रुवबाळ नाना या ठिकाणी सर्व भजनी मंडळाला बरोबर घेऊन चालणार असे एक वयोवृद्ध या ठिकाणी उपस्थित राहिले, तुम्हालाही धन्यवाद देतो. कवठेकर असतील, मुंगशिवून या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित राहिले, तुम्हालाही आमचं धन्यवाद. तसेच बाबाजी महाराज करपे या वयात सुद्धा कौतुक वाटण्यासारखं आहे. आपण बोलावल्यानंतर भजनाला जात नाही, गुडघे दुखत. ते सुद्धा 77-75च्या पुढे त्यांचं वय, हा पुढे 80 पर्यंत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. करपे अण्णा आहेत, हरिभक्तीपरायण बाप्पू महाराज थोरात आहेत, MIDCतली काही मंडळी, बरीच मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. चुकून कोणाचा नामोल्लेख राहिला असेल. आणि विशेष करून चोपदार मंडळी या ठिकाणी तुम्हालाही धन्यवाद देतो महाराज. कोण कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, सर्वांचा नामोल्लेख झाला असं समजून सेवेला सुरुवात करूया. विठाला अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. महाराज या अभंगामध्ये संतांचे महती वर्णन करतात. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, महाराजांचं संतांचं महात्म्यांचं वर्णन जर करू गेलो तर शब्द अपुरे पडतात, शब्द सुचत नाहीत. झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, असा संतांचा महिमा आहे महाराज. काही वेळेला काय होतंय, आपण संत मंडळीत वावरत असतो महाराज, पण संत किंवा त्यांचा अधिकार आपल्या
लक्षात येत नाही काही वेळेला असं होतं. कारण संत तुमच्या आमच्यात राहून तुमच्या माझ्याप्रमाणेच व्यवहार करतात, तुमच्या माझ्याप्रमाणे चालत असतात, तुमच्या माझ्याप्रमाणे बोलत असतात. म्हणून आपल्याला सामान्य जीवाला त्यांची महती लक्षात येत नाही. पण ते सामान्य जीवासारखं नसतात महाराज. संतांचं जीवन हे संत हे देवाच्या बरोबरीने संत मंडळी असतात. किंवा तुमच्या आमच्या सारखे दिसत असले, तुमच्या आमच्या सारखे व्यवहार जरी करीत असले तरी त्यांना सामान्य जीव समजू नये महाराज. संत नवती जगा मानसा त्या सारिके, संत नवती जगा मानसा त्या सारिके, संत नवते जगा मानसाच्या सारखे, संत नवते जगा मानसाच्या सारखे. समुद्र नदी नोंदे पैगा, नदी पैगा, अर्चना म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मानसा त्या सारिके, संत नवती जगा मानसा त्या सारिके, संत नवते जगा मानसाच्या सारखे, संत नवते जगा मानसाच्या सारखे. संत नवती जगा मानसा त्या सारिके. समुद्र आहे महाराज, समुद्राला नदी कधी समजू नये महाराज म्हणतात. भगवान शंकराचं लिंग आहे, त्याला सुद्धा पाषाण समजू नये. तसं संत जरी तुमच्या माझ्या प्रमाणे राहत असतील, आपल्यात वागत असतील, तरी सुद्धा संत नवती जगा मानसा त्या सारिके. पण संतांचं वर्णन करीत असताना महाराज संतांचा अधिकार फार वेगळा आहे. या विश्वामध्ये या जगामध्ये काही अशा गोष्टी आहेत महाराज, त्याचं वर्णन आहे तसं आपण करू शकत नाही. त्यापैकी संत महात्मे आहे. उदाहरणार्थ या जगामध्ये सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे असं जर विचारलं तर काय उत्तर येईल सर? जगात सगळ्यात बारीक सगळ्यात सूक्ष्म सगळ्यात सूक्ष्म अणु आहे सांगता येईल. पण अणु किती लहान म्हटल्यानंतर त्याचं वर्णन करता येत. किती लहान असतो अणु? सुईचं टोक डोळ्यासमोर, ज्याला डोळा लागलाय ते आलं का? त्या सुईच्या टोकाचे 100 भाग करा. त्या 100व्या भागाला किंवा त्याच्याही पेक्षा 100व्या भागाचं वर्णन करता येईल का किती बारीक असेल? तसं संत महात्मे या निरुपम गोष्टीमध्ये संत महात्मे येतात महाराज. व्यापकात व्यापक जर काय म्हटलं तर आकाश आहे. आकाश किती मोठं सांगता येत नाही. तसे संतांची महती महाराज, संतांचं वर्णन, संत किती मोठे. अनुरानिया थोकड़ा महाराज अणुपेक्षाही लहान आहेत. आणि व्यापकता जर म्हटली तर तुका आकाशा एवढा, म्हणून आकाश व्यापक आहे महाराज. आकाशाचं आपण वर्णन उभे आहे तसं वर्णन आपण करू शकत नाही. किती मोठं आकाश आहे, फक्त आकाश मोठं आहे असं समजू. एवढं मोठं आकाश, व्यापक आकाश. महाराज म्हणतात ते भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ते आकाश काय करते? लपंडाव खेळते.
आकाश किती मोठं आहे, पण ते सुद्धा भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते महाराज. नभ तुझ माझे खेळी, आणि इतकं मोठं आकाश असणार भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये लपंडाव खेळते, पण स्वतः भगवान म्हणतात की संत इतके व्यापक आहे, संतांचं चित्त इतकं व्यापक आहे महाराज, की त्या संतांनी भगवान म्हणतात मला काय घातले, माझ्या चित्ताला गवसणी घातली महाराज. जयाचे चित्त गवसनी व्यापका माझा, भगवान म्हणतात त्या संत महात्म्यांनी मला माझ्या चित्ताला काय झाले, गवसणी घातली, म्हणजे झाकून टाकले भगवंताला. व्यापकात व्यापक आकाश महाराज, आकाश किती मोठं आहे त्याच्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ते आकाश लपंडाव खेळते. भगवान परमात्मा किती मोठे, आणि त्या भगवान परमात्म्याच्या चित्ताला जे गवसणी घालतात ते संत महात्मे किती मोठे महाराज. विठाला म्हणून आहे तसं वर्णन संत महात्म्याचं आपण करू शकत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात, झाली बोला वयाची सीमा. अशा संत मंडळीबद्दल बोलायचं जर झालं तर महाराज या अभंगामध्ये म्हणतात, झाली बोला याची त्यांच्या बोलता येत नाही महाराज. त्यांचं वर्णन जर करू गेलो तर शब्द अपुरे पडतात, वाचा खंडित होते महाराज. हे तुकाराम महाराज म्हणतात असं नाही महाराज, किंवा संताची महती सामान्य जीव करू शकत नाही, संतही करू शकत नाही. महाराज म्हणतात झाली बोलावयाची सीमा, पण महाराज म्हणतात असं नाही महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी संत मंडळी होऊन गेली त्या संत मंडळीमध्ये 5 संतांचं स्थान थोडं उच्च आहे, बाकीचे संत कमी आहेत असं नाही, पण 5 संतांची मांदियाळी संत पंचायतन म्हणून ओळखलं जाते. ते 5 संत कोणते महाराज? नामदेवराय, ज्ञानोबा, शांतीब्रह्म, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि नळोबा महाराज. या 5 मंडळीचं सगळ्या संतांपेक्षा स्थान थोडं उच्च आहे. या पंचायतनामध्ये परत 2 संतांचं स्थान थोडं उच्च आहे, माऊली आणि तुकोबा. आणि या दोहीपेक्षा परत माऊलीचं स्थान थोडं उच्च आहे. माऊलीचं स्थान किती उच्च आहे महाराज? जेवढी संत मंडळी झाली त्या सर्वांनी माऊलीचं गुणगौरव केला, माऊलीला प्रशस्ती पत्रक दिलं की ज्ञानी म्हणून. म्हणजे प्रशस्ती पत्रक महाराज आपल्यासारखं दिलं नाही. हबप, वेदांताचार्य, विनोदाचार्य, माऊलींना प्रशस्ती पत्रक दिलं महाराज तुकाराम महाराजांनी. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेव तुम्हारे, म्हणते ज्ञानदेव तुम्हारे. Yeah.
महाराजांनी प्रशस्ती पत्रक दिलं माऊलींना. काय? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. ज्ञानी जेवढे म्हणून विश्वामध्ये ज्ञानी झाले त्यांचे माऊली कोण आहेत? ज्ञानी यांचे राजे आहेत महाराज. जनाबाईंनी त्यांचे गुणगौरव उद्गार काढले माऊलीची बद्दल. ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर काय आहेत माऊली? ज्ञानाचे सागर. सागराची उपमा दिली महाराज माऊलींना. नाथ महाराजांनी प्रशस्ती पत्रक दिलं माऊलींना. हरी नाथ महाराज एका अभंगामध्ये माऊलींबद्दल गौरव उद्गार काढतात. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे भरला पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठ वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा हो ज्ञानदेव वैष्णव मोठा. माऊलींना प्रशस्ती पत्रक दिलं महाराज नाथ महाराजांनी. नामदेव महाराजांनी माऊलीबद्दल गौरव उद्गार काढले. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणुनी
आले लोटांगणी चांगदेव. नामदेव महाराज म्हणतात माऊली हे कसे आहेत, उपजतच ज्ञानी आहेत. रामा जनार्दनी माऊली बद्दल गौरवोद्गार काढले महाराज. काय काढले महाराज? रामा जनार्दनाने लोपले ज्ञानाचे गी हित नेण्याती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. हे रामा जनार्दनांचं प्रमाण आहे. सर्व संतांनी माऊली बद्दल गौरवोद्गार काढले महाराज. त्यांना प्रशस्ती पत्रक दिलं ज्ञानी म्हणून. स्वतः इतकंच नव्हे, स्वतः भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं एक ठिकाणी. एक वेळचा प्रसंग आहे महाराज. माऊली समाधीस्थ होत असताना सर्व संत मांदियाळी त्या ठिकाणी अलंकापूर निवासी आळंदीमध्ये जमली महाराज. माऊली समाधीस्थ होणार आहेत या कल्पनेने सगळी संत मंडळी रडू लागली महाराज. माऊलींनी स्वभावावर पाहिलं, सर्व संत मंडळीला हात जोडले आणि एका बाजूला निवृत्तीदादांनी धरलं आणि एका हाताला स्वतः भगवान परमात्म्याने धरलं. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कारा, देव निवृत्ती याने धरले दोन्ही कारा, निवृत्ती याने धरले दोन्ही काया, देव निवृत्ती याने धरले दोन्ही काया. जातो पैसवया जातो पैसवया घरीचे आवाजा घातले भागवाना, घरीचे माझा घातले माझवर जातो ज्ञानेश्वर बैसावया, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीचे या माझा घातले माधवाना, हरीचे माझा घातले आणि त्यावेळेला निवृत्तीदादांनी एका हाताला धरलं आणि भगवान परमात्म्याने एका हाताला धरलं आणि माऊली समाधीकडे जायला निघाले. त्यावेळेला स्वतः भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून धारा चालू झाल्या आणि ते दृश्य रुक्मिणी मातेने पाहिलं. आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाल्यानंतर रुक्मिणी मातेने भगवंताला विचारलं. संत रडत होते, वारकरी रडत होते, तो भाग वेगळा आहे महाराज, पण भगवंता तुम्ही स्वतः सुद्धा रडत होते. त्यावेळेला भगवंतानी माऊलीबद्दल गौरवोद्गार काढले महाराज. हा एकच योगी देखिला नयनी, हे ज्ञान त्रैलोक्याचे, असं भगवान परमात्म्याने सुद्धा माऊलीबद्दल गौरवोद्गार काढले. ते माऊली सुद्धा संतांबद्दल, आपला विषय कुठं होता, महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, झाली बोलावयाची सीमा, असं नाही तर अनेक संत ज्ञानियांचे राजे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सुद्धा संतांच्या बाबतीत महाराज उद्गार काढतात. तुकाराम महाराज म्हणतात, झाली बोला वयाची सीमा, वाचा महाराजांची खुंटीत होते. मग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात, साडे पंधरया रजतवनी ऐसी स्तुतीची बोलणी,
सहज माथा ठेवी जे चरणी हेची भले. काय म्हणतात माऊली? सहज माथा ठेवी जे चरणी हेची भले. माऊली म्हणतात जर स्तुती करायला गेलो संतांची तर काय होईल? सोन्याचा दागिना आहे महाराज. माऊलींनीच उदाहरण दिले ज्ञानेश्वरीमध्ये. सोन्याचा दागिना आहे, त्याला जर चांदीचा मुलावा दिला तर बरं होईल का? तसं माऊली म्हणतात तैसी स्तुतीची बोलणी किंवा सहज माथा. मग काय करायचं? तुम्ही माऊली म्हणता सहज माथा ठेवी जे चरणी हेची भली. याच्यातच म्हणले भले संत महात्म्याच्या चरणावर. म्हणून माऊलींचं वर्णन करत असताना, संतांचं वर्णन करत असताना मग वर्णन करायचं नाही का? आता अलीकडच्या काळात कलियुगामध्ये कलियुगी महाराज अनेक लोक शंका घेतील, संतांना नसन जमलं कलियुग त्यावेळेला. पण आज अशी काही मंडळी की आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर लाखो समाज गोळा करतात, लाखो समाजाला आकर्षण करून घेतात. ते संतांचं चालता चालता वर्णन त्यांचा महिमा करणार नाही का? पण महाराजांनी त्या निषेध केला महाराज त्यांचा. महाराज म्हणले किती लोक गोळा करून द्या, पण महाराज म्हणतात त्यांचा निषेध केला. म्हणले हड शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम महाराज म्हणतात शाब्दिकाचे शब्द पंडित करणाराचं इथे काम नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. किती शब्द पंडित जरी झाला तरी महाराजांनी अनेक प्रमाणे दिले. बहु दुधड झाली म्हैस गाय तरी कामधेनू होईल का? किती म्हैस दूध देणारी असली महाराज तरी कामधेनू होईल का? होणार नाही. तस संतांची बरोबरी त्यांच्या बरोबर करू नये. तुका म्हणे तैसे संतानी जन, किंवा तैसे तैसे म्हटल्यानंतर कैसे? तुका म्हणे तैसे, तैसे म्हणजे कैसे? याच अभंगाच्या पूर्वार्धात या अभंगाच्या पूर्वार्धात महाराजांनी प्रमाण दिली. काही तुका म्हणे तैसे, तैसे म्हणजे कैसे संत? पहिल्या चरणात महाराज दृष्टांत देतात. पृथ्वीचे आपोटे हिरा गारगोटे. पृथ्वीच्याच पोटातून हिऱ्याची निर्मिती होते महाराज, आणि पृथ्वीच्याच पोटातून गारगोटी सुद्धा निर्मिती होते. तोहींचं मोल एक आहे का? तुका म्हणे तैसे संतानी जन. दुसरं एक उदाहरण दिलं महाराज. दह्याचे अंगे निघे ताकलोने, एका मोले दोन्ही मागून. दह्यापासून एका बाजूला लोण्याची निर्मिती होते आणि एका बाजूला ताक होतंय. पण दोहीची निर्मिती जरी एकातून होत असली तरी दोहींचं मोल एक नाही महाराज. तैसे तुका म्हणे तैसे संतानी जन. संत जरी याच भूमीमध्ये जन्माला येत असले तरी तुमच्या माझ्या सामान्यप्रमाणे संतांचं जीवन नाही महाराज. कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हा देश आहे आपला भारत भूमी संतांची भूमी आहे महाराज. या भूमीमध्ये काय कमी आहे महाराज?
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की. हे भाग्यवान आहोत महाराज आपण या भारत देशामध्ये आणि शिवाय महाराष्ट्रामध्ये या संत मंडळी या मांदियाळीमध्ये तुम्हा मला जन्म प्राप्त झाला. म्हणून या अभंगात संतांचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात, झाली बोलावयाची सीमा. मग संतांचं वर्णन करायचं नाही का? करायचं. भगवान परमात्मा स्वतः सांगतात का वर्णन करायचं, का महिमा सांगायचा संतांचा, का नामस्मरण करायचंय. की स्वतः भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात, अर्जुना वाचेला विश्रांती मिळावी असं जर वाटत असेल ना तर तू काय कर, साधू कथा कर. वाचेला विश्रांती मिळावी ती साधू कथा. साधूची कथा मुखातून गायल्यानंतर या वाचेला काय मिळते, विश्रांती मिळते. म्हणून साधूंचं नामस्मरण करायचंय, त्यांचा महिमा वर्णन करायचंय महाराज. आणि काय महिमा वर्णन करायचंय महाराज या अभंगामध्ये महिमा वर्णन करतात पहिल्या चरणामध्ये. आलिंगन घाणे, 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 आलिंगन मोक्ष आलिंगन घडे. पहिल्या चरणात महाराज महिमा वर्णन करताना सांगतात की महाराजांच्या आलिंगनामध्ये, संतांच्या महात्म्यांच्या आलिंगनामध्ये काय आहे, मोक्ष सायुज्यता जोडे. तसे संत महात्मे महाराज पूर्ण अंगाने परिपूर्ण असतात. प्रामुख्याने 26 गुणांचा ज्यानं आश्रय केला महाराज ते संत मंडळी असतात. काही ठिकाणी 26 गुणांचं वर्णन केलंय महाराज. कोणते 26 गुण जाऊ दे, आपल्याला काय घेणं नाही. आपण नेमके 7-8 गुण पाहायचा प्रयत्न करू, 5-6. 26 गुणांचा आश्रय ज्याने केलेला आहे ते संत महात्मे असतात. पण एक प्रामुख्याने शास्त्रकारांनी वर्णन केले, एक 8 गुण. ते 8 या शरीराच्या माध्यमातून 8 प्रकाराने कृपा करत असतात जड जीवावरती. 8 प्रकाराने. 8 प्रकार कोणते? संत चरणाची कृपा, संत भेटीची कृपा. संत भेटीने सुद्धा कृपा होती. संतांचे चरण निसते पाहिले डोळ्याने तरी कृपा होती महाराज. हस्तकृपेचा महिमा,
नेत्रकृपेचा महिमा आहे, अंतकरण कृपेचा महिमा. किती झाली महाराज? 7 झाले. संत चरणाचा महिमा, संत भेटीचा महिमा, संत संगतीचा महिमा, संतांचे चरण पाहिले तो महिमा, नेत्रकृपेचा महिमा, अंतकरण कृपेचा महिमा. आणि या अभंगात एक महिमा सांगतात, आलिंगनाचा महिमा. 8 प्रकाराने त्यांचा महिमा वर्णन केला जातो, किंवा ते जड जीवावर 8 प्रकाराने कृपा करत असतात. पहिला महिमाचं वर्णन करताना सांगितलं महाराज कृपा करतात संत. संत चरणाचा महिमा सांगितला महाराज. चरण त्यांचे चरण रजकन जरी लागले, राजा लागतात वासनेचे बीज जळोरे जाये, वासनेचे बीज जळोरे जाये, वासनेचे बीज जळोरे जाये, वासनेचे बीज. संतांचे चरण जरी पाहिले, चरण रजकन जरी पाहिले, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. संत चरणाचा महिमा सांगितला महाराज. संत संगतीचा महिमा सांगितला. संत भेटीचा महिमा वेगळा. संत संगतीचा महिमा सांगितला. संत संगती जरी झाली तरी कृपा होती महाराज. संत संगतीने काय कृपा होती महाराज? आहे का प्रमाणे? काय संताची संगती, संत संगतीने लाभ झाला, संत संगतीने लाभ झाला, संत संगतीने लाभ झाला, संत संगतीने लाभ निरसला माया जाळ, काम क्रोध वैरी घातले बैरिया, काम क्रोध वैरी घातले बैरी, काम क्रोध वैरी घातले बैरी, काम क्रोध वैरी. संत भेटीचा महिमा, संत संगतीचा, संत चरणाचा महिमा सांगितला. आता संत भेटीचं वर्णन केलं महाराज. संत भेट झाली तरी कृपा होती सामान्य जेव्हा. पप तप दैने जाय उठा उठी, पप तप दैने जाय उठा उठी, पप तप जाय उठा उठी, पप तप दैने जाय उठा उठी. पाप ताप दैने जाय उठा उठी,
कशाची कृपा झाल्यानंतर झाली या भेटी हरिदासाची. संत महात्म्याची भेट जरी झाली ना महाराज तरी सुद्धा पाप ताप दैन्य जाय उठा उठे. चला महाराज सांगितला नेत्रकृपेचा महिमा सांगितला संतांनी. नेत्रकृपेचा नेत्र कटाक्षे निहाळलेले आपणापदी बैसविले. नेत्रकृपेने नेत्रांनी महाराज कृपा करतात. हस्तकृपेचा महिमा हात ठेविला मस्तकी प्रसाद देवने केले सुखी. कोणाबद्दल घडले? निळोबारायाबद्दल घडलं महाराज. 42 दिवस अनुष्ठान केलं महाराज निळोबारायांनी. संतांचा महिमा आहे महाराज हा. ऐसा संतांचा महिमा. स्वतः भगवान परमात्मा पिंपळनेर क्षेत्रामध्ये निळोबारायांना जवळ आले आणि निळोबाईंना उठवलं महाराज. निळोबा हाका मारला निळोबारायांना. या महाराज निळोबारायांनी सांगितलं मला. निळोबारायांनी विचारलं कोण आहात आपण? भगवंतांनी उत्तर दिलं स्वतः अखिल गुणनिधान सच्चिदानंद परमात्मा पांडुरंग निळोबा तुझ्या समोर आहे. पण निळोबारायांनी उत्तर दिलं महाराज निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुकियाचा धावा करीतासे. तुकियाचा धावा करीतासे. तुकियाचा धावा करीतासे. निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुकियाचा धावा करीतासे. तुकियाचा धावा करीतासे. अंतकरण कृपेचा महिमा सांगितला महाराज. निवृत्तीनाथांनी जी माऊलीवर कृपा केली महाराज अंतकरण कृपा आहे. नेत्र कटाक्षे निहाळलेले नेत्र कृपेचा महिमा. नाथ महाराजांनी गावबावर जी कृपा केली ना महाराज तो नेत्र कृपेचा महिमा आहे. नेत्र कटाक्षे निहाळलेले आपणापदी बैसविले. विठला विठला विठ्ठला 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 विठ्ठला. असे संत महात्मे अनेक अंगाने अनेक प्रकाराने तुमच्या माझ्या सामान्य जीवावर उद्धार करण्याकरता कृपा करत असतात. अनेक ठिकाणी आपण पाहतो महाराज संतांचा महिमा कसा आहे. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती. जड भिंत महाराज चालवली महाराज माऊलींनी. ऐसा संतांचा महिमा. झाली बोला वयाची सीमा किंवा स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ऐसा संतांचा महिमा. का क्षेत्रामध्ये महाराज कबीर नावाचे संत होते. कबीर महाराज आपल्याकडे वेळ फार कमी आहे. धावत्या वेळामध्ये कबीर महाराजांचा एक प्रसंग आहे. संतांचा महिमा वर्णन करत असताना संत महाराजांची संत कबीरांची एक ख्याती होती महाराज. कुणीही वारकरी आला आणि कबीर महाराजांचं एक कुटुंब गरीब होतं. संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाला सुद्धा त्यांच्या घरात मध्ये पीठ नसायचं. पण कुणी जरी वारकरी आला तरी हटिवतपणाने काही लोक काय म्हणायचे कुठे जेवायची व्यवस्था होईल म्हटलं त्यांनी ते कबीराचं घर दाखायचे. जा तिकडे. एक वेळचा प्रसंग असा आहे महाराज. रात्रीची वेळ आहे आणि महाराजांचे कबीर महाराजांकडे
वारकरी मंडळी काही आली. वारकऱ्यांना पाणी वगैरे दिलं आणि वारकऱ्यांनी सांगितलं आम्हाला आता भुका लागलेल्या आहेत, आम्ही जेवणार आहेत. जेवायचं म्हटल्यानंतर कबीर महाराजांना आनंद झाला. आपण सगळेजण जेवण करू आणि वारकरी आज आपल्या घरी जेवणार आहेत म्हणून त्यांना आनंद झाला महाराज. पण घरात गेल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, वारकरी जेवणार आहेत पण कबीराच्या पत्नीने सांगितलं चिमणी कोकली तरी दाना नाही घरात शिल्लक. जेवायला कशी काय घालायची वारकरी, आणि नाही जेवायला घालायचं तर आपलं सत्व जाईल. पण कबीराचा एक लहान मुलगा होता महाराज, कमाल म्हणून. कमालाने कबीराचा विचार झाला आणि आपण संत महात्म्यापुरतं शेजारी दुकान आहे, ते दुकान चोरून आणू आपण. दुकानातून आपल्याला जेवढी सामुग्री लागेल ती संतांकरता आपण चोरी करून आणू. दोघांनी विचार केला आणि घरातून बाहेर पडले. पलीकडल्या आळीमध्ये एक दुकान होतं, ते दुकान महाराज कबीरांनी, संत कबीरांनी फोडलं ते. आणि कमालाने, दोघं बापलेक होते. एक मनुष्य आत जाईल अशी जागा त्यांनी आत जाण्या इतकी जागा तयार केली. संत कबीर बाहेर उभे राहिले आणि कमाल आतमध्ये गेला. पाहिजे तेवढी, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी सामुग्री त्यांनी घेतली, कमाला द्यायचे आणि कबीर महाराज ती सामुग्री बाहेर घ्यायची. पण कुणी जादा चोरून नेऊ नये आपल्या आणि आपल्या नावाखाली, म्हणून कमालाने काय केलं, दुकानदाराला जाग करावा म्हणून मोठ्याने थोडा आवाज काढला. आणि आवाज काढल्यानंतरच दुकानदार जागा झाल्यानंतर पाहिलं तर आपलं दुकान चोरीला जातं हे मारवाड्याच्या लक्षात आलं, दुकानदाराच्या. तर लक्षात आल्यानंतर प्रसंग असा झाला महाराज, बाहेर कबीर महाराज उभे होते, कमाल त्यांचा मुलगा आत होता आणि कमालाने सामुग्री दिली. पण कमाल बाहेर जात असताना कबीराने डोकं धरून बाहेर घेण्याचा प्रयत्न केला, पण पाठीमागलं धड मात्र दुकानदाराच्या हातात आलं. पुढं डोकं मात्र कबीराने हातात धरले स्वतःच्या मुलाचं, पण दुकानदाराने पाठीमाग पाय ओढून धरले. पण कबीर महाराजांचा मुलगा, महाराज संतांचा मुलगा, संत संगतीमध्ये वाढलेला कमाल महाराजांनी सांगितलं, कबीरा माझं शिर हे देहा वेगळं करा. का वेगळं करा, आणि तुम्ही हे शिर माझं घेऊन जा आणि वारकऱ्यांना जेव घाला, असं मुलगा सांगतोय कमाल. शिर काय घेऊन जायला सांगितलंय की उद्या संतांवर विश्वास उडाला असता महाराज लोकांचा, कारण संत चोरी करतात. कबीराचा मुलगा चोरी करायला आला होता, संतावरला विश्वास उडू नये, संतावरला विश्वास उडू नये म्हणून कमालाने सांगितलं, महाराज कबीरा तू माझं शिर घेऊन घरी जा आणि संतांना जेवू घाला. आणि त्याप्रमाणे कबीराने स्वतःच्या कमरेची तलवार काढली आणि कमालाचं शिर धडावेगळं केलं महाराज. ऐसा संतांचा महिमा. आणि धडा वेगळा शिर केल्यानंतर कबीर पळून गेले. एका हातात शिर आणि एका हातात सामुग्री घेतली, घरामध्ये केला, एका टोपली खाली ते शिर ठेवलं. घडलेला प्रकार पत्नीला सांगितला आणि पत्नीने सुद्धा स्वयंपाक केला आणि संत मंडळीला जेवायला वाढलं महाराज. कबीर महाराजांची पत्नी होती संतांची महाराज. आपल्यासारख्या पत्नी असल्या आमच्यात लय अवघड, म्हणजे ठोकलं असतं आम्हाला रात्रीचा जरी टाइम झाला नाही, कोणी कोण जायला घरी, गाडीचा आवाज आला बोलणार नाही सोय, आलं बाया कीर्तन. आपल्या परिस्थिती असं आहेत महाराज. संत महात्म्याचं तसं नाही. कबीराने आणि दोघांनी पती पत्नींनी संतांना जेवण घातलं, व्यवस्थित जेवण झालं आणि सकाळच्या प्रहरी आंघोळ वगैरे करून संत जायला निघाले. संत वाट लावायला कबीरा बरोबर त्यांच्या होते आणि समोर गेल्यानंतर प्रकार असा घडला होता, दुकानदाराने ते धड राजाकडे नेलं आणि राजाने ते धड वेशीवर टांगलं महाराज, सोळावर द्यावा म्हणून. आणि त्याच रस्त्याने संत मंदिराळी चालली होती आणि संत त्या रस्त्याने जात असताना महाराज कमालाने ते दृश्य पाहिलं आणि संतांची ती एक नजर झाल्यानंतर जे धड होतं
त्या धडानी महाराज असे हात जोडले संतांना, श्री संतांच्या माथा चरणावरी. आणि संत महात्मे चकित झाले, महाराज हा काय प्रकार आहे? देहाला मात्र धड आहे, डोकं नाही, पण हात जोडितोय, हा कोणीतरी अवतारी पुरुष असला पाहिजे. म्हणून कबीराला विचारलं हा प्रकार काय आहे. मग कबीराने न राहून रडून ती स्वतःची परिस्थिती सांगितली, रात्रीचा प्रकार सांगितला. आणि काय हरकत नाही. आणि ती संत मंडळी दुसरी तिसरी कोण नसून नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा तीर्थ भ्रमण करत 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 त्या ठिकाणी ते आले होते. ते धड खाली उतरवलं आणि माऊलींनी ते धडाला शिर लावल्यानंतर कमाल परत होत्याचा तैसा झाला. म्हणजे ऐसा संतांचा महिमा विठोबा रखुमाई. अरे जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, है हरि जय जय विठोबा रखुमाई, भगवान की महाराज की जय, महाराज की जय, रखुमाई, रखुमाई, ऐसा संतांचा महिमा झाली बोलावयाची सीमा. संतांचा महिमा वर्णन करत असताना संत तुम्हा आम्हाला पवित्र करतात यात नवल नाही महाराज. संतांचं आपण पाहिलं 8 प्रकाराने ते कृपा करत असतात आपणाला. आपणा सारिके करीती तत्काळ ऐसा संतांचा महिमा. पण महाराज विश्वामध्ये या जगतामध्ये जेवढी म्हणून तीर्थ आहेत त्या तीर्थ ती आपण प्रत्येक ठिकाणी सामान्य जीव त्या ठिकाणी स्नान करून ती तीर्थ सुद्धा काय होतात, मलिन होतात. त्या तीर्थांना सुद्धा पवित्र होण्याकरता संतांच्या चरणाजवळ जावं लागतं महाराज. अभंगाच्या 3ऱ्या तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व काळ, तीर्थ पर्व काळ, पर्व काळ, तीर्थ 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 पर्व काळ. अवघी पाया पे सकाळा, अवघी पाया पे सकाळा, तीर्थ पर्व काळ. महिमा ऐसा महिमा, अवघी पाया पे सकाळा, अवघी पाया पे सकाळा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा.
पर्वकाळ अवघी पाया केवळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. असा संतांचा महिमा वर्णन केला जातोय महाराज. म्हणून संतांची सेवा करा, संतांची सेवा करण्याचा प्रयत्न करा महाराज. यथाशक्ती यथादान. आणि या ज्ञान मंडपामध्ये संतांचं भजन करीत असताना भगवान परमात्मा सांगतात, मी इतरत्र कुठेही नसून. अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवान तुमची जर आठवण झाली तर तुम्हाला शोधायचं कुठं? पण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगत असताना अर्जुनाला म्हणतात, मी दुसरे कुठेही नसून ज्या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन केला जातो, संतांची कथा सांगितली जाते, भगवान परमात्मा सांगतात, मी हरपला विसावा पाहे पांडवा, मी हरपला घेवसावा. किंवा मी हरपला घेवसावा पाहे पांडवा, मी हरपला घेवसावा. जेथ नाम घोष बरवा करीती माझा. अथवा नारदा मी उभा तेथे, अथवा माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं भजन नामस्मरण चालू आहे महाराज, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वास्तव्य असतं. यात शंका घेण्याचे कारण नाही महाराज. म्हणून संत महात्म्याची सेवा ही शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत मुखानं भगवंताचं करा, ना संतांचं करा महाराज, पण नामस्मरण करीत जा. कारण हा देह कधी तुमची साथ सोडून जाईल सांगता येत नाही महाराज. आणि एक ना एक दिवस याला बदलावाच लागणार आहे. क्षणभंगूर नाही भरोसा. किंवा एका कविकारानं सुंदर वर्णन केलंय महाराज, हे भाड्याने दिलेलं घर आहे, हे कधीतरी सोडावंच लागणार आहे. म्हणून जोपर्यंत या घरामध्ये चैतन्य नावाची वस्तू आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करीत जा, संतांचं नामस्मरण करा. कारण हे आपण भाड्याचं आणलंय महाराज. पृथ्वी आप तेज आकाश आणि वायू या पंचमहाभूतापासून हे शरीर आपण भाड्याने आणलेले. हे कधी साथ सोडून जाईल सांगता येत नाही महाराज. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. किराए का घर
घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी किराये का घर हे भाड्याने आणलेले शरीर आहे महाराज. जोपर्यंत यामध्ये चैतन्य नावाची वस्तू आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही बोलतोय चालतोय. कारण याच्यातलं जर चैतन्य निघून गेलं महाराज, किती सत्ता असू द्या संपत्ती असू द्या काही उपयोग नाही. पण जोपर्यंत या शरीरामध्ये चैतन्य नावाची वस्तू आहे तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करीत जा महाराज. म्हणून संत तीर्थे पर्वकाळ अवघी पायापी, केवळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा.